नमस्कार, मी संध्या भावे, योग शिक्षिका। आज आपण काय करणार आहोत तर पूर्ण प्राणायाम करणार आहोत। मी आजपर्यंत मागे जे काही व्हिडिओ झालेत आपले त्यामध्ये आपल्याला कपालभाती, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, भस्त्रिका याबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। त्याचे फायदे काय आहेत, ती कशी करायची, त्याची दक्षता काय घ्यायच्या, हे सगळं तुम्ही पाहिलेलंच आहे। पण योगशास्त्र आहे ना, हे अनुभूतीचं शास्त्र आहे। त्याचा प्रत्यक्ष आपल्याला अनुभव घ्यावा लागतो। केवळ आपण पाहून किंवा ऐकून ह्या गोष्टीचा काही आपल्याला फायदा होत नाहीये। तर चला, तुम्ही सगळेजण आज माझ्याबरोबर योगा प्राणायाम करणार आहोत। माझ्या 2 विद्यार्थिनी उल्का तांबळवाडीकर आणि उमादेव चक्के ह्या तुमच्या समोर आहेच। त्यांना पाहून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा। मला माहित आहे तुम्हाला सुरुवातीला या गोष्टी जमतील किंवा थोड्या थोड्या जमतील। थोडंसं दमल्यासारखं वाटलं की थांबा आणि परत सुरू करा। कालांतराने सवयीने तुम्हाला त्यांच्यासारखं सुंदर असं जमणार आहे आणि त्याची अनुभूती घ्या। सुखी, संपन्न, निरोगी, निरामय आयुष्य जगण्याची ही एक गुरुकिल्ली आहे। ती गुरुकिल्लीने आज तुमच्या आरोग्याचं तुम्ही आज दार उघडणार आहोत। प्रत्येकासाठी 20 मिनिटं काढायचे आणि दररोज माझ्याबरोबर हा प्राणायाम करायचा आहे। करणार ना? मग चला सुरुवात करूया। चला, आज आपण करणार आहोत पूर्ण प्राणायाम। त्यासाठी तयार व्हायचंय। योग्य ते ध्यानात्मक आसन घ्यायचंय। पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे। मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्यायचे। दोन्ही हाताची द्रोण मुद्रा पहिल्यांदा करणार आहोत कपालभाती। त्यासाठी तयार व्हायचंय। दोन्ही हाताची आपली द्रोण मुद्रा आहे। दोन्ही हात पालथे आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे। पोटाचा भाग थोडासा सैल सोडायचा आहे आणि सुरुवात करायची आहे कपालभातीला। कपालभाती सुरू। आपल्या पोटाची एकसारखी लयबद्ध अशी हालचाल करायची आहे। आपलं पोट आत आणि श्वास बाहेर या पद्धतीने आपण कपालभाती करतोय। मी मागे सांगितलंय तुम्हाला, कपालभाती ही आपल्यासाठी अगदी संजीवनी आहे। त्याचे अनेकविध फायदे आपल्या शरीरावरती होत असतात। आपल्या पोटाची एकसारखी हालचाल होते, त्यामुळे आपला पोटाचा भाग सगळा लवचिक होतो। तिथल्याच सगळे इंद्रिय आहेत ते कार्यक्षम होतात। आपला पोटाचा घेर कमी होऊन जातो आणि आपलं वजन सुद्धा कमी होण्यासाठी मदत होत असते। त्याचप्रमाणे पोटातले सगळे आपले जे काही पचनशक्ती जी आहे ती चांगली सुधारते। पाचक्र व्यवस्थित पाझरतो, त्यामुळे पचन चांगलं होतं। पचन चांगलं झाले की त्याचं भस्त्रीकरण, शोषण, उत्सर्जन या सगळ्या क्रिया ह्या सुलभपणे होत असतात। आपल्याला ऍसिडिटी, गॅसेस, अपचन यासारख्या सगळ्या व्याधीतून आपल्याला मुक्तता मिळते आहे। छान करताय कपालभाती, खूप छान करताय। जर थोडंसं दमल्यासारखं वाटत असेल तर थोड्या वेळ थांबा आणि परत आपली जी काय आहे कपालभाती ही चालू ठेवायची। छान करताय। कपाल म्हणजे कवटी आणि भाती म्हणजे चंपवणे। तर आपला मेंदू सक्षम होतो। आपल्या मेंदूवरती आपण स्पंदन लादत असतो। ही स्पंदन लादल्यामुळे त्याची तल्लखता वाढते। आपली ग्रहण शक्ती, आकलन शक्ती, स्मरण शक्ती सगळी चांगली होत असते। त्याचप्रमाणे आपले डोळे, कान याच्या ज्या काही नसा आहेत त्या मेंदूशी कनेक्ट झालेल्या असतात। आपली नजर चांगली होते, श्रवण चांगलं होतं। वयानुसार या ज्या काही नसा आहेत त्या क्षीण होतात, कमकुवत होतात, त्या परत आपल्या प्रगल्भ होत असतात। छान चालली आहे कपालभाती। ही एक प्रकारची शुद्धी क्रिया आहे। 2-2.5 मिनिटाचा कालावधी होऊन गेलाय। आपलं नाक, घसा, फुफ्फुसातले वायुकोश आपले सगळे स्वच्छ होतात। त्याचप्रमाणे दिवसभर आपल्या नाकावाटे जे नको असलेलं गेलं आहे
धूळ धूळ जंतूचा संसर्ग ते सगळं सगळं बाहेर पडतंय. छान करताय सगळेजण कपालभाती, खूप सुरेख करताय. त्यामुळे सारखे आपल्याला सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन यासारख्या विकारातून आपल्याला मुक्ती मिळते. शेवटचा फक्त 1 मिनिट राहिलाय. छान चालले कपालभाती. आपल्याला जर दम्यासारखे विकार असतील ते सुद्धा आपले बरे होतात. जुनी सर्दी, अजून त्याप्रमाणे आपल्याला ॲलर्जिक सर्दी यासारख्या विकारातूनही आपल्याला मुक्तता मिळते. खूप छान करताय सगळेजण कपालभाती. आपल्या मनातल्या मनात आपण नेहमी स्ट्रोक मोजायचे, म्हणजे आपली किती क्षमता आहे ते कळतं. साधारणतः 120 स्ट्रोक एका मिनिटात होत असतात. पण आपण त्याचा काळजी करायची नाही. आपले स्ट्रोक आपले बरोबर होणार आहे. पोट फक्त जास्तीत जास्त खोलवर घ्यायचा आपण प्रयत्न करायचा आहे. छान करताय. थांबूया आपली कपालभाती. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. पूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्राकडे केंद्रित करा. आपली श्वासाची गती अगदी संथ झाली आहे त्याचा अनुभव घ्या. खूप वेळ आपल्याला श्वास घ्यावा लागत नाहीये. संथ श्वास. आपले लक्ष आपल्या आज्ञाचक्राकडे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुंकू लावतो त्या ठिकाणी केंद्रित करायचं आहे. आता आपण करणार आहोत दीर्घ श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी तयार व्हायचं आहे. दोन्ही हाताची आपली ज्ञानमुद्रा करून घ्या. दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा आहे. आणि आता 4-5 मिनिटासाठी आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. सुरू करूया दीर्घ श्वसन. 4 अंकामध्ये भरपूर श्वास घ्या. तो श्वास थोड्या वेळ आपल्या क्षमते एवढा रोखून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो श्वास आपण सावकाश सोडायचा आहे. मी अंक देते 4, काही फक्त त्याप्रमाणे घ्या. सुरू श्वास घ्या. 1 2 3 4 रोखा. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4 5 6 7 8 घ्या. 1 2 3 4 रोखा. 1 2 3 4 सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. या पद्धतीने श्वास घ्यायचा आहे आणि श्वास तो थोड्या वेळ रोखून ठेवायचा आहे आणि सावकाश सोडायचा आहे. भरपूर श्वास घ्या. भरपूर श्वास घेतला की भरपूर ऑक्सिजन तुम्हाला मिळणार आहे. आत्ताच आपण कपालभातीमुळे आपलं सगळं शरीर स्वच्छ केलंय. आपल्या पेशी स्वच्छ झाल्यात. सगळा कार्बन डायऑक्साईड आपला बाहेर पडलाय. त्या प्रत्येक पेशीमध्ये हा आपला ऑक्सिजन सामावून घ्यायचा आहे. आपल्या क्षमते एवढा श्वास घ्या. तो श्वास थोडा वेळ रोखून धरा आणि सावकाश सोडायचा. एकसंध एकसारखा श्वास घ्या आणि तो श्वास एकसारखा एकसंध हळूवार सोडून द्या. भरपूर श्वास घ्या. भरपूर श्वास घेतला की तुमच्या शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतोय. तुमची ऑक्सिजन लेवल वाढतीये. दिवसभर तुम्हाला छान फ्रेश वाटतंय, उत्साही वाटतंय, आनंदी वाटतंय. त्यासाठी भरपूर श्वास घ्या आणि तो श्वास थोड्या वेळ रोखून धरा आणि सावकाश सोडा. भरपूर श्वास घ्यायचा आहे. आपलं आयुर्मान वाढतंय. आपण दीर्घायुष्य होतोय.
आणि कसं दीर्घायुष्य होत आहे तर अगदी निरामय निरोगी आयुष्य आपल्याला लाभत आहे, आनंदी आयुष्य आपल्याला लाभत आहे. त्यासाठी फक्त भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास थोड्या वेळ रोखून धरायचा आहे आणि सावकाश सोडायचा आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की जितका आपला श्वास संथ तितकं आपलं आयुर्मान जास्त. पहा, कासव 1 मिनिटाला एकच श्वास घेतो तो खूप दीर्घायुष्य असतो, 100-150 वर्ष तो जगतो. पण कुत्रा सारखा भरभर श्वास घेतो, त्याचं आयुष्य 14-15 वर्षाचं असतं. परमेश्वराने आपल्याला ठरवून दिलेले श्वास आहेत, ते आपण सावकाश संथपणे अगदी पुरवून वापरतोय. त्यामुळे आपल्याला भरपूर आयुष्य मिळतंय. भरपूर श्वास घ्या आणि सावकाश सोडा. क्षणाक्षणाला आपल्या शरीरामध्ये नवीन पेशी तयार होतात आणि जुन्या पेशी मृत होतात. ज्या नवीन पेशी आपण प्राणायाम करताना तयार होतात त्या खूप सुदृढ असतात, मजबूत असतात, स्ट्रॉंग असतात. त्यामुळे आपणही कणखर स्ट्रॉंग होतोय, मनाने आणि शरीराने पण. त्यासाठी भरपूर श्वास घ्या. शेवटचे फक्त 30 सेकंद राहिले आणि श्वास घेताना नेहमी सकारात्मक विचार करा, चांगला विचार करा. जसा आपण विचार करतो तसाच आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होत असतो. सकारात्मक विचार करा, सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात घडतात. भरपूर श्वास घ्या आणि तो श्वास थोड्या वेळ रोखून धरा आणि सावकाश सोडा. थांबूया आपलं दीर्घ श्वसन. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावरती. संथ श्वसन, संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावरती. संथ श्वसन. आता आपण करणार आहोत 5 मिनिटासाठी अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. त्यासाठी आपल्या उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधून घ्या. आपले उजवा हात अंगठ्या शेजारची 2 बोटं ती दुमडायची, ती आपल्या ओठांवरती ठेवायची. उजव्या हाताच्या सहाय्याने अंगठ्याच्या सहाय्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन सुरुवात करायची. सुरू करूया. डाव्या नाकपुडीने भरपूर श्वास घ्या. तो श्वास उजव्या नाकपुडीने सावकाश सोडा. परत उजव्या नाकपुडीने श्वास आणि तो डाव्या नाकपुडीने सावकाश सोडायचा आहे. भरपूर श्वास घ्या. आपल्याला परमेश्वराने खूप मोठी क्षमता दिली. आपली क्षमता ही 6,500 म्हणजे थोडक्यात लिटर एवढी आहे. पण आपण किती घेतो? 500 cc म्हणजे अर्धा लिटर. इतका काम चलाऊ आपण श्वास घेतो. पण जेव्हा आपण दीर्घ श्वसन करतो, अनुलोम विलोम करतो, तेव्हा मात्र आपण भरपूर श्वास घेतोय. हळूहळू आपल्या फुफ्फुसाची क्षमता वाढत जाते. त्यासाठी भरपूर श्वास घ्या आणि तो श्वास दुसऱ्या नाकपुडीने सावकाश सोडा. भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने सावकाश सोडायचा आहे. सगळे आपल्याला याच्यात दीर्घ श्वसनाचे फायदे मिळणार आहेत. श्वास घ्या. याला नाडी शुद्धी प्राणायाम असं म्हणतात. आपल्या सगळ्या 72,000 नाड्या ज्या आहेत
त्या यामुळे शुद्ध होतात. भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास दुसऱ्या नाकपुडीने सावकाश सोडायचा आहे. आपला बीपी अगदी नॉर्मल राहतोय. आपला जर वाढलेला बीपी असेल, कोणाचा बीपी वाढत असेल, जर 10 मिनिटं तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम केला तर तुमचा बीपी नॉर्मल होतोय. भरपूर श्वास घ्या. आपलं हृदय मजबूत होतंय. त्यासाठी भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास दुसऱ्या नाकपुडीने सावकाश सोडायचा आहे. मन आपलं शांत होतंय. आपल्या विचारांची गर्दी हळूहळू कमी होत जाते. मनातले सगळे ताण तणाव आपले निघून जातात. त्यासाठी भरपूर श्वास घ्या आणि तो श्वास दुसऱ्या नाकपुडीने सावकाश सोडायचा आहे. भरपूर श्वास घ्यायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घेतला की आपल्या शरीराला एक प्रकारचा थंडावा मिळतोय, कारण ती चंद्रनाडी आहे. उजव्या नाकपुडीने श्वास घेतला की आपल्या शरीराला उष्णता मिळते, कारण ती सूर्यनाडी आहे. म्हणजे आपलं शरीराचं तापमान समतोल राहतं. त्यासाठी भरपूर श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने श्वास घेतला की आपल्या मेंदूचा उजवा भाग जास्त ऍक्टिव्हेट होतो आणि उजव्या नाकपुडीने घेतला की डावा भाग ऍक्टिव्हेट होतो. म्हणजे आपला मेंदू सक्रिय राहतो, तल्लक राहतो. त्यासाठी भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास दुसऱ्या नाकपुडीने सावकाश सोडायचा आहे. भरपूर श्वास घ्या आणि यामध्ये सुद्धा सकारात्मक विचार करायचा आहे, चांगला विचार करायचा आहे. परमेश्वर सतत माझ्या पाठीशी उभा आहे. माझ्या सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण करतोय. या विश्वातलं संपूर्ण चैतन्य माझ्यात सामावलं जात आहे. मी खूप सुखात आहे. मी आनंदात आहे. मी पूर्ण निरोगी आहे. आणि जर कळत नकळत जर काही आजार असेल तर तो माझ्या या श्वासातून दूर निघून जात आहे. असा विचार करा आणि भरपूर श्वास घ्या. थांबूया आपला अनुलोम विलोम, पण डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आणि मग थांबायचंय. आपलं आवर्तन पूर्ण करायचंय. पूर्ण लक्ष श्वासावरती. आता आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. त्यासाठी तयार व्हायचंय. 4 अंकात श्वास घ्यायचा आहे आणि 8 अंकामध्ये भ्रमराचा नाद करत करत श्वास सोडायचा आहे. चला सुरू करूया भ्रामरी प्राणायाम.
संथ श्वसन. आता आपण 3 ओंकार म्हणणार आहोत आणि थांबणार आहोत. त्यासाठी तर माझ्याबरोबर म्हणायचं आहे ओंकार. शांति शांति शांति. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हात एकमेकावर घर्षण करा आणि दोन्ही हात आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आणि हाताच्या मध्ये आपल्या डोळ्यांची उघडझाप करायची आहे. सावकाश डोळे उघडा. छान. हे पहा, ही माझी मैत्रीण, ही माझी विद्यार्थिनी उमा. तिला व्यवस्थित मांडी घालून बसता येत नाही, त्यामुळं ती बरोबर पाय सोडून बसलेली आहे. माझी ही दुसरी विद्यार्थिनी उल्का, तिला व्यवस्थित मांडी घालता येते आणि म्हणून ती मांडी घालून इथं बसलेली आहे. म्हणजे जरी आपल्याला मांडी घालता येत असो नसो, आपण खुर्चीवर बसून, खाली बसून या प्रकारचा प्राणायाम करू शकतो. आपण कुठेही बसून फक्त प्राणायाम करणं हे जास्त महत्वाचं आहे. पाहिलं ना तुम्ही, केला का ह्याबरोबर प्राणायाम? मग इथून पुढे रोज आपल्यासाठी 20 मिनिट काढायचे आणि रोज ह्या व्हिडिओ समोर बसून तुम्ही हा प्राणायाम करायचा आहे. तुम्हाला येणारे हे अनुभव अतिशय विलक्षण असतील. अगदी सुखात आनंदात तुम्ही तुमचं आयुष्य व्यतीत करणार आहात, अगदी निरोगी आणि निरामय. त्यासाठी फक्त आपल्या दिवसातले 20 मिनिट आपण आपल्या स्वतःसाठी काढायचे, हे मात्र नक्कीच. सकाळी उठल्याबरोबर केला तर त्याचे अनंत फायदे होणार आहेत, कारण सकाळी हवा फ्रेश असते. पण जर नाही जमलं तर जेवण झाल्यानंतर 4 तासांनी किंवा जेवणाच्या आधी उपाशीपोटी तुम्ही हा प्राणायाम करू शकता. तर नक्की करा आणि केल्यानंतर त्याचे अनुभव काय आहेत ते नक्की ह्या कमेंट्स बॉक्समध्ये पाठवा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे सगळे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, इतर सगळ्या लोकांना तुम्ही हा माझा व्हिडिओ पाठवा. सर्वे सुखीना संतु, सर्वे संतु निरामय या तत्वानुसार आपल्याला सगळ्या जगातल्या लोकांना सुखी निरोगी होताना पाहायचंय. त्यासाठी योग हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे आणि आपण सन्मार्गाने चाललो आहेत असं समजायचंय. आणि आपण रोज प्राणायाम आणि आसनं सुद्धा रोज करायचे आहेत. नमस्ते.